गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या लेक्चरला आपण मेन्स्ट्रुअल सायकलची स्टडी केलेली होती. ओके, त्याच्यामध्ये आपण 4 फेजेस बघितल्या होत्या. मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड प्रोलिफरेटिव्ह फेज, थर्ड ओव्युलेटरी फेज अँड फोर्थ सिक्रेटरी फेज. या 4 फेजेस आपण बघितलेल्या होत्या. त्या 4 फेजेस याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तुम्हाला मी गेल्यावर सांगितलं तर फेंट ब्ल्यू कलरमध्ये जी आहे ती पहिली आहे मेन्स्ट्रुअल फेज, 1 ते 5 दिवस सुरू असते. दुसरी आहे प्रोलिफरेटिव्ह फेज, 5व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत. तिसरी जी आहे ओव्युलेटरी फेज, जी 14व्या दिवशी असते, विच इज द फेंट ऑरेंज इन कलर, क्रीम कलरमध्ये जी आहे ती. आणि चौथी जी आहे ती आहे सिक्रेटरी फेज, जी 15व्या दिवसापासून 28व्या दिवशीपर्यंत असते. ह्या 4 फेजेसची स्टडी आपण केलेली आहे. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द गॅमेटोजेनेसिस. तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? द फॉर्मेशन ऑफ द गॅमेट इन द सेक्शुअली प्रोड्युसिंग ॲनिमल. गॅमेटोजेनेसिस, गॅमेटो मीन्स गॅमेट, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये गॅमेट तयार केली जातात. कोणत्यामध्ये? तर सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमलमध्ये. त्याला म्हटलं जातं गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस म्हटलं 2 टाईपचे याच्यामध्ये गॅमेट असणार आहेत, बरोबर. कारण रिप्रोडक्शनसाठी 2 इंडिव्हिज्युअल लागतात, एक मेल आणि एक फिमेल. त्या टाईपमध्ये 2 गॅमेट असणार आहेत, एक आहे मेल, दुसरा आहे फिमेल. मग जे मेल जो असतो तो स्पर्म तयार करतात. कशामधून? टेस्टिसमधून स्पर्म तयार व्हायच्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. द फॉर्मेशन ऑफ स्पर्म फ्रॉम द टेस्टिस इज कॉल्ड द स्पर्मॅटोजेनेसिस. अँड सेकंड इज द ओजेनेसिस. ओजेनेसिस म्हणजे काय? ओजेनेसिस म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काही नसून जे काही एग असतात तो एग तयार होणे. ओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एग. ओके, आता ही प्रोसेस झाली गॅमेटोजेनेसिस आणि ओजेनेसिस. त्या स्पर्मॅटोजेनेसिस, ओजेनेसिस. त्यातलं पहिलं बघायचं आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट ऑर स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ from the germinal epithelium of the testis is called the spermatogenesis. सोप्या भाषेमध्ये मी सांगितलं की टेस्टिसमधून मेल गॅमेट तयार होणे, स्पर्म तयार होणे किंवा स्पर्मॅटोझोआ म्हटलं जातं, हे तयार होणे या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? स्पर्मॅटोजेनेसिस. कशापासून तयार होतात? जर्मिनल इपिथेलियम सेलपासून. ओके, आता ही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कधी होते? ॲट द ऑनसेट ऑफ द प्युबर्टी, म्हणजे जेव्हा तो जो मेल असेल तो मेल काय होणार आहे? वयात येईल. 13व्या वर्षापासून स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सुरू होते. आता ही जी प्रोसेस आहे ती कशाच्या अंडर होते? तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, GnRH, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनच्या अंडर ही प्रोसेस होत असते. हा हार्मोन जेव्हा सिक्रीट होतो त्यानंतर, सिक्रीट झाल्यानंतर तो मॅसेज पास करतो. मॅसेज पास केल्यानंतर तेव्हा FSH हार्मोन सिक्रेट केला जातो फ्रॉम द टेस्टिसमधून FSH हार्मोन हा सिक्रेट होतो. आणि FSH हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिसला सुरुवात होते. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिससाठी कोणता मेन हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे? तर गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, GnRH, जो हायपोथॅलॅमसमधून पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट केला जातो. ओके, GnRH हा सिक्रेट होतो. तो सिक्रेट झाल्यानंतर त्याच्यापासून FSH हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हा सिक्रेट होतो. आणि त्याच्यानंतर मग हा सिक्रेट झाल्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिसला सुरुवात होते. स्पर्मॅटोजेनेसिस कुठं होणार आहे? तर सेमिनिफेरस ट्युब्यूल. कशामध्ये असतो हा पार्ट? तर टेस्टिसमध्ये असणाऱ्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये असणारे क्युबॉइडल इपिथेलियम सेलमध्ये ही काय होत असतं? त्याच्यामध्ये ही प्रोसेस, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होत असते. मेनली इन द टेस्टिस द स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस इन द जर्मिनल इपिथेलियम. ओके, आता याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये टोटल 3 त्याच्यामध्ये काय दिसणार आहेत? फेजेस दिसतात. पहिली आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी आहे ग्रोथ फेज, तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. त्यातली पहिली बघायची मल्टिप्लिकेशन फेज. सी द डायग्रॅम.
आता ह्या डायग्रॅममध्ये बघितल्यावर लक्षात येते तुमच्या की ह्या डायग्रॅममध्ये पहिलं जे आहे स्पर्मॅटोगोनिया आहे. फर्स्ट इज द स्पर्मॅटोगोनिया. ओके, आता ह्या स्पर्मॅटोगोनिया नंतर काय तयार होतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. ओके, स्पर्मॅटोगोनियापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. ह्या कशाच्या सेल आहेत, जर्मिनल इपिथिलियममध्ये असणाऱ्या सेल आहेत. ओके, त्याच्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, त्याच्यानंतर स्पर्मॅटिड. आता ह्या प्रोसेस होत आहे. याच्यामध्ये पहिली जी आहे, लक्षात जर घेतलं तर पूर्ण पहिली जी सेल असणार प्रायमोडियल सेल ही आहे, त्याच्यापासून स्पर्मॅटोगोनिया ज्या तयार होतात, दिस इज द मल्टिप्लिकेशन फेज. आता ह्याच्यामध्ये बघा टोटल इव्हेंट्स दाखवलेले आहेत. स्पर्मॅटोगोनिया ह्या कशापासून तयार होतात, तर प्रायमोडियल सेलपासून, जर्मिनल इपिथिलियमपासून. आफ्टर द मायटॉसिस झाल्यानंतर प्रायमोडियल सेलपासून दोनदा मायटॉसिस होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, एका सेलपासून 4 सेल तयार होतात, स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. तर स्पर्मॅटोगोनियाचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्पर्मॅटोगोनियापासून नंतर काय तयार होणार आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. आता एका सेलपासून, आता ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल डायरेक्ट स्पर्मॅटोगोनिया दाखवलेला आहे, पण ॲक्च्युअल एका प्रायमोडियल सेलपासून 2 वेळा मायटोसिस होतं. 2 वेळा मायटोसिस झालं तर एका सेलपासून किती स्पर्मॅटोगोनिया तयार होणार आहेत, तर 4. एका प्रायमोडियल सेलपासून 4 स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. या स्पर्मॅटोगोनियाच्या अगोदरची एक फेज आहे, त्याच्यामध्ये नाही. स्पर्मॅटोगोनिया जे आहे तुमच्या बुकमध्ये आहे, ते बुकमध्ये बघितल्यावर लक्षात येईल तुमच्या की एका प्रायमोडियल सेलपासून 4 स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. आणि 4 स्पर्मॅटोगोनिया तयार व्हायच्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, मल्टिप्लिकेशन फेज. मायटॉसिस होतं 2 वेळा. मग 2 वेळा मायटॉसिस झाल्यानंतर किती, 4 स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. स्पर्मॅटोगोनिया जी आहे त्यातली एक स्पर्मॅटोगोनियाच्यामध्ये दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये बघितल्यानं लक्षात येईल, एका स्पर्मॅटोगोनियापासून एक प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार होते. ओके, नंतर ही जी प्रोसेस आहे स्पर्मॅटोसाईट तयार व्हायची प्रोसेस, त्याला म्हटलं जातं ग्रोथ फेज. इथं ज्या 3 फेज देईल, मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे कोणती, प्रायमोडियल सेलपासून 4 स्पर्मॅटोगोनिया तयार व्हायची प्रोसेस म्हणजे मल्टिप्लिकेशन फेज. दुसरी आहे ग्रोथ फेज, म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये, स्पर्मॅटोगोनियापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार होणे. आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये जी फेज असणार आहे, तिसरी फेज कोणती आहे, तर मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज म्हणजे काय असणार आहे, ग्रोथ प्रायमरी स्पर्मॅटोसाईट इज अंडरगो द मेयोसिस फर्स्ट अँड फॉर्म द सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. प्रायमरी स्पर्मॅटोसाईट हा मेयोसिस फर्स्टमध्ये जातो. मेयोसिस फर्स्टमध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतात, 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाईट तयार होतात. 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाईट नंतर परत काय होणार आहे, दुसऱ्यांदा मेयोसिस सेकंड होतं, दोन्हीची 4, म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून 4 स्पर्मॅटिड्स तयार होतात. एका प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून 4 स्पर्मॅटिड तयार होतात आफ्टर द मेयोसिस. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, प्रायमोडियल सेलमधून स्पर्मॅटोगोनिया तयार होण्यासाठी 2 वेळा मायटॉसिस व्हावं लागतं, तर सेकंडरी प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून स्पर्मॅटिड होण्यासाठी एकदा मेयोसिस व्हावं लागतं. कारण मायटॉसिसमध्ये एकापासून 2 सेल तयार होतात आणि मेयोसिसमध्ये एकापासून 4 सेल तयार होत असतात. त्यामुळं प्रायमरी स्पर्मॅटोसाईट जे आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाईटपासून स्पर्मॅटिड तयार होण्यासाठी 1 वेळा मेयोसिस होणं गरजेचं आहे. आणि ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते. या टाईपमध्ये टोटल मल्टिप्लिकेशन फेज झाली. ओके, ज्याच्यामध्ये एका सेलपासून 4 सेल तयार होतात, एका प्रायमोडियल सेलपासून 4 स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. नंतर ग्रोथ फेजमध्ये काय आहे, स्पर्मॅटोगोनिया इज कन्वर्टेड इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. ओके, स्पर्मॅटोगोनिया असेल किंवा प्रायमरी स्पर्मॅटोसाईट असेल, हा डिप्लॉइड नेचरमध्ये असतो. ओके, दुसरी मॅच्युरेशन फेजमध्ये काय असणार आहे, तर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट इज कन्वर्टेड इंटू 4 स्पर्मॅटिड्स. ओके, विच डू नॉट हॅविंग द शेप. आणि ह्याच्यानंतर जी प्रोसेस होते स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मॅटिड्सपासून
स्पर्मॅटोझोआ जे तयार होतो त्याला म्हटलं तर स्पर्मॅटोजेनेसिस किंवा स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे याच्यामध्ये काय होत असतं, ह्याला वेगळा एक शेप येतो. स्पर्मॅटिडपासून स्पर्मॅटोझोआ तयार व्हायची जी प्रोसेस आहे ह्याला एक शेप येतो. तो शेप म्हणजे काय असणार आहे, एक ज्याला फ्लॅजेला असणार आहे, ज्याला कॅप लाईक स्ट्रक्चर असणार आहे, त्याला आपण म्हणतो स्पर्म. ओके, या टाईपमध्ये हे स्ट्रक्चर असणार आहे. ते स्पर्मचं स्ट्रक्चर कसं आहे तर हिअर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म जर बघितलं तर लक्षात येईल आपल्याला. आता फक्त याच्यामध्ये एक सांगायचं तुम्हाला राहिलं, स्पर्मॅटोगोनिया म्हणजे याच्यामध्ये किसन 2n असणार आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाईट 2nचा असणार आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाईट 2n असणार आहे. पण स्पर्मॅटिड जे असणार आहे ती n नंबर ऑफ क्रोमोसोम असणार आहे. त्यामुळं हे जे काही स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म आहे ह्याच्यामध्ये पण n नंबर ऑफ क्रोमोसोम असणार आहे. आता स्ट्रक्चर ऑफ स्पर्मचं जर स्ट्रक्चर आपण बघायला लागलो तर याच्यामध्ये जो काही नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड होतं ते नॉन फंक्शनल स्पर्मॅटिड इज कन्वर्टेड इंटू द स्पर्मॅटोझोआ ऑर स्पर्म किंवा मेल गॅमेट. आता हे मेल गॅमेट जे आहे, मेल गॅमेटमध्ये लेबलिंग बघितलं लक्षात येईल. ॲक्च्युली याच्यामध्ये 3 पार्ट मेन असे धरले जातात. कोणता आहे, पहिला आहे हेड, दुसरा आहे मिडल पीस आणि तिसरा आहे टेल. ओके, दिस इज द हेड, सेकंड द मिडल पीस अँड थर्ड इज द टेल. आता याच्यामध्ये अजून काही लेबलिंग आहेत, त्यातलं बघूया आपण. पहिला जो आहे हेड, परत एकदा सांगते, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म इज डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स. दॅट ह्युमन स्पर्म इज द मोटाईल इन स्ट्रक्चर, मायक्रोस्कोपिक अँड इलॉंगेटेड सेल. मोटाईल असतं कारण त्याला फ्लॅजेला आहे, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, इलॉंगेटेड सेल असणार आहे. आता हे हेड जे आहे, हेडचं जे स्ट्रक्चर आहे ते बघितलं लक्षात येईल. पहिलं जे आहे द फर्स्ट पार्ट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोणतीही सेल असेल तर त्या सेलला काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार आहे. त्याच्या आतलं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं ॲक्रोसोम. स्पर्म हेड इज ओव्हल इन शेप अँड इट कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस. हॅप्लॉइड न्यूक्लियस असणार आहे. n नंबर ऑफ क्रोमोसोम असणार. m नंबर म्हणजे किती, 23 असणार आहे. 23 क्रोमोसोम याच्यामध्ये असणार आहेत. अबाव द न्यूक्लियस देर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द ॲक्रोसोम. तर ॲक्रोसोम म्हणून स्ट्रक्चर आहे बघा इथं, कॅप लाईक स्ट्रक्चर, ॲक्रोसोम. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशासाठी, फॉर द पेनिट्रेटिंग इन द एगमध्ये पेनिट्रेट होण्यासाठी हे ॲक्रोसोमचं स्ट्रक्चर आहे. आता हे कशाने तयार झालेलं आहे तर गॉल्गी कॉम्प्लेक्सने तयार झालेलं हे ॲक्रोसोम आहे. आणि गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये काही असे एन्झाईम असतात की ते एन्झाईम तो एग जो असेल त्या एगला काय करू शकतील, पेनिट्रेट करू शकतील, आत जाऊ शकतील. ह्यासाठी हे जे ॲक्रोसोम आहे ते कशाने बनलेलं आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम. ॲक्रोसोम इज फॉर्म ऑफ द हायड्रोलायटिक एन्झाईम हायलुरॅनिडेज. हायलुरॅनिडेज हा एन्झाईम त्या ॲक्रोसोममध्ये असतो, जो एन्झाईम गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून तयार झालेला आहे. ओके, हायलुरॅनिडेज आणि काही प्रोटिओलायटिक एन्झाईम याच्यामध्ये असतात. कोणता, तर झोनालायसिन नावाचे एन्झाईम या ॲक्रोसोममध्ये असतं. ॲक्रोसोम कंटेन्स 2 एन्झाईम्स, फर्स्ट हायलुरॅनिडेज अँड सेकंड प्रोटिओलायटिक एन्झाईम कोणता आहे, झोनालायसिन्स. ओके, आता हे जे आहेत त्याच्याशिवाय अजून काही कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट असतात की जो कोरोना लेयर जो असतो एगवर, कोरोना लेयर म्हटलेला आहे, कोरोना व्हायरस नाही, कोरोना लेयर जो असतो, कोरोना लेयर जो कशामध्ये असणार आहे, एगच्या भोवती असणारा कोरोना लेयर तो पेनिट्रेट करण्यासाठी असणारा हा एन्झाईम आहे कोरोना पेनिट्रेटिक एन्झाईम. हे झालं ॲक्रोसोम. दुसरा जो पार्ट आहे नेक म्हणजे कशाचा, न्यूक्लियसचा खालचा जो शॉर्ट रिजन आहे ज्याच्या आत 2 सेंट्रिओल असतात त्याला म्हटलं जातं नेक. नेक कंटेन्स 2 सेंट्रिओल, प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. काय ह्याच्यामध्ये असतात तर फिमेल एगमध्ये सेंट्रिओल ॲब्सेंट असतात आणि मेल गॅमेटमध्ये सेंट्रिओल प्रेझेंट असतात. हा फरक लक्षात ठेवा. इन फिमेल गॅमेट देर इज नो सेंट्रिओल्स, इन मेल गॅमेट दे हॅविंग द सेंट्रिओल्स. ओके, आफ्टर दॅट देर इज अ थर्ड पार्ट. आता ह्याच्यामध्ये बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं, ॲक्रोसोम झालं, न्यूक्लियस कंटेनिंग क्रोमोसोमल मटेरियल म्हणजे न्यूक्लियस. आता
ॲक्रोसोम आणि न्यूक्लियस मिळून काय तयार होतं, हेड होतं. ओके, ह्याच्यामध्ये नेकसुद्धा ह्याच्यामध्ये मिळवली जाते. दुसरा जो पार्ट आहे मिडल पीस. तर मिडल पीस म्हणजे काय असणार आहे, इट हॅज अ ॲक्झियल फिलॅमेंट सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न्स. डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल, काही स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर याच्यामध्ये दिसतं. सी हिअर इट हॅव्हिंग द स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. ओके, इट इज कॉल्ड द मिडल पीस. आता हे जे आहे ते कशाची स्पायरल टर्न्स आहेत, तर मायटोकॉन्ड्रिया. वी नो मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, त्या मायटोकॉन्ड्रियापासून तयार झालेलं हे मिडल पीसचं स्ट्रक्चर असतं. कशासाठी हे गरजेचं आहे, फॉर द फॉर्मेशन ऑफ द एनर्जी. कशासाठी एनर्जी लागणार आहे, फॉर द मुवमेंट ऑफ द स्पर्म. स्पर्मच्या मुवमेंटसाठी ही एनर्जी लागत असते आणि ही एनर्जी जी असते ती एनर्जी तयार करायचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतात. ते मायटोकॉन्ड्रियाने तयार केलेली एनर्जी त्या स्पर्मच्या मुवमेंटसाठी यूज केली जाते. ओके, आणि चौथा जो पार्ट आहे टेल. टेल इट इज अ लॉंग स्लेंडर टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड द फाईन थ्रेड. ॲक्झियल फिलॅमेंट. ॲक्झियल फिलॅमेंट म्हणजे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर असणार आहे, जो डिस्टल सेंट्रिओलपासून तयार होतो. नेक रिजनमध्ये असणारे सेंट्रिओल. तुम्ही बघा, ही जी आहे टेलमधला जो मधली जी रेष आहे ती रेष कुठंपर्यंत आहे, नेक रिजनपर्यंत आहे. दिस इज द ब्लॅक लाईन. ही जी दिसते ती ब्लॅक लाईन म्हणजे दुसरं काही नाही तर ॲक्झियल फिलॅमेंट आहे, जो नेक रिजनपासून निघतो ते टेलपर्यंत असणार आहे. ओके, डिस्टल सेंट्रलपासून तयार होतं आणि टोटल टेलमध्ये तो पार्ट असणार आहे. ओके, हा जो पार्ट आहे तो पार्ट कशाने बनलेला आहे, तर ॲक्झियल फिलॅमेंट. टेल इट इज नथिंग बट द फ्लॅजेला. इट इज द स्ट्रक्चर form of the axial filament which is come from the neck region which contain the distal centriole. ह्या टाईपमध्ये हे स्ट्रक्चर कशाचं झालं, स्पर्मचं. लक्षात आलं. आज आपण काय बघितलं आता, स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्म कसे तयार होतात, कशापासून तयार होणार आहे, तर जर्मिनल इपिथिलियम जे सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये असतं त्याच्यामध्ये असणारे स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड्स हे काही आहेत त्याच्यामधले स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये या स्लाईडमध्ये जे डाव्या साईडला जे दाखवलं स्पर्मॅटोजेनेसिस, मायटॉसिस घडतं, मेओसिस घडतं. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटिड लाईक शेप तयार दिला जातो, त्याला म्हटलं जातं स्पर्मॅटोझोआ. आता कॅपॅसिटेशन लाईफ स्पॅन ऑफ द स्पर्मॅटोझोआ आपल्याला बघायचं आहे. कधीपर्यंत हे स्पर्मॅटोझोआ तयार होतात, प्युबर्टी थ्रू लाईफ, 13व्या वर्षापासून शेवटपर्यंत, जोपर्यंत लाईफच्या शेवटपर्यंत हे स्पर्म तयार होत असतात. एका दिवशी किती तयार होतात स्पर्म, तर 30 × 10⁶ पर डे स्पर्म्स आर फॉर्म. ओके, इट हॅविंग टोटल किती असणार आहे, टोटल एवढे स्पर्म असतात पण त्यातले अजून 60 ते 75 दिवस हे स्पर्म प्रोडक्शन होत असतं. टोटल जे काही 60 ते 75 हे जे स्पर्म प्रोडक्शन होत असतं, पण म्हणजे रोजच्या रोज एवढं होत नाही, पण ते साठवून ठेवायची त्याच्यामध्ये कपॅसिटी असते. ओके, आता जी काही स्पर्म तयार व्हायचे असतात हे तयार होऊन ट्रान्सपोर्ट होण्यासाठी कोण मदत करतं, तर एपिडिडॅमिस आहे, व्हास डिफरन्स आहे, हे त्याला ट्रान्सपोर्ट करत असतात. ओके, आणि किती एका वेळी 20 ते 100 मिलियन स्पर्म काय होत असतात, इजॅक्युलेट होत असतात. ह्या टाईपमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस झालं. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म परत एकदा सांगते, 3 भाग लक्षात ठेवा मेनली, हेड, मिडल पीस आणि टेल. हेडमध्ये काय असणार आहे, ॲक्रोसोम, नंतर न्यूक्लियस असणार आहे, नेक रिजन. मिडल पीस म्हणजे मायटोकॉन्ड्रियाने तयार झालेला आणि टेल म्हणजे काय, ॲक्झियल फिलॅमेंटने तयार झालेलं स्ट्रक्चर. दिस इज अबाउट द स्पर्म. ओके, थँक्यू.